नमस्कार मंडळी. तर मंडळी आता पुन्हा एकदा आपण ट्रिप टू रामेश्वरमचा ब्लॉग सुरू करतोय, कारण भरपूर उशीर झाला, वेळ मिळत नव्हता कामामुळे आणि परत मित्र हल्दी लग्न हे सर्व गोष्टींमुळे एडिटिंगला वेळ मिळाला नाही. त्यामध्ये भरपूर लेट झाला आहे, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. तर मंडळी परत आपण जाऊया ट्रिपला आपल्या आणि बघूया ट्रिपबद्दल आणि ट्रिपची धमाल. तर चला सुरुवात करूया पुन्हा एकदा ट्रिपला. नमस्कार मंडळी. तर आता आपण चाललो येते आणि आपण माझा रोड होता आता आणि थोड्याच वेळात आपण बोटीवरून रामसेतूकडे प्रवास करू. तर एक वेगळं आनंद आहे, कारण आयुष्यात एक स्वप्न होतं धनुष्यकोडीला जायचंच आहे. तर तिथं आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहे आणि आता बरंच काही तुम्हाला दाखवतो. आता दोन्ही साईडला समुद्र असेल, तर आता जेवढं काही दाखवायचं लागलं तेवढं काही दाखवण्याचा प्रयत्न करू. टेम्पल आणि बघा तुम्ही आजूबाजूला बघू शकता, संपूर्ण पाणीच पाणी आहे. या साईडला पण पाणी आणि फक्त रस्ता आहे. त्या रोडवर 2 गाड्या जातील एवढाच रोड आहे. फॉर टुरिझम गाड्या भरपूर आलेल्या आहेत. आपली गाडी फिरे लागेल की नाही माहीत नाही. अरे बघूया आपण. चला इकडे बघा, पूर्ण सर्व हेच आहे बघ खजन. आणि ही आहे ती म्हणजे धनुष्यकोडी. त्या तिकडे टोकायला जायचं आहे आपल्याला. अजून एकदम भारताचं शेवटचं टोक म्हणजे धनुष्यकोडी, तिथं आपल्याला जायचं आहे. झोपेंशी उठलाय पोरगा. अरे झोपलाच नाही रात्रभर. काय झोपलो, काय केलं? वाघ होता, वाघ लडकत होती जाम. जाम पैशाची जेवढी होती त्या रूम पण पळालं नाही. चला आता जाऊया आपण आतमध्ये मंदिरामध्ये. हा बघा मंदिर. दिस होली प्लेस वेअर लॉर्ड रामा कंडक्टेड पट्टाभिषेकम ऑफ विभीषण, ब्रदर ऑफ किंग रावणा आफ्टर द बॅटल अगेन्स्ट रावण नाना. इकडे बघा सगळीकडे फोटो फ्रेम लावलेले आहेत आणि लिहिलेलं आहे काय काय ते. विभीषण की कठिन तपस्या से खुश होकर बट्टमाजी ने दर्शन दिए थे. पूर्ण विष्णु भगवान होने के विभीषण ने प्रार्थना की. ब्रह्मा जी उन्हें वर के साथ अमर होने के लिए आशीर्वाद दिया. ऐसा है चिरंजीवी. विभीषण और माल्यवान रामायण को सीता जी के वापसी राम जी के पास भेजने की सलाह दी, लेकिन रावण गुस्सा होकर विभीषण के लात मार कर निकाल दिया था. वो सीन है इधर. ते व्हिडिओ काढण्यात मनाई होती, त्याच्यामुळे आपण कॅमेरा बंद ठेवला. तर आता आपण मंदिराच्या बाहेर परिसर बघितलं तर खूप भारी वाटतं इथं, कारण इथून हा जो एक असा रेतीचा पट्टा इथं तयार झालेला आहे. मला वाटतं हा बनवलेला असेल हा मंदिराच्या संरक्षणासाठी, कारण जास्त लाटा येऊ नये म्हणून. तर मंडळी ह्या मंदिराचं नाव आहे श्री कोटंदराम मंदिर. आपल्याला इंग्लिशमध्ये थोडा वाचताना आपण मराठी वाचत जातो, त्यामुळे थोडा वेगळा अर्थ लागते. पण इंग्लिशमध्ये आपण वाचलंच तिथं काय वाचलं असतं मंदिराचं नाव ते वाच. हां हे बघ, पण थोडं अडकडलं आहे, तसाच मी अडकडलो. तर या मंदिराचं नाव आहे कोटंदराम मंदिर असं नाव. तर ते इंग्लिशमध्ये जास्त वर्ड्स लागतात थोडंफार. बरोबर ना, जास्त इंग्लिश लावतात ना हे. तर बोल. बहुत तेज हो रहा है. जास्त आणला तुला आयुर्वेदिक औषधवाले असतात आणि जे दुखणं विकणं असेल तर ते
तर आपल्याला मालिश विलिश करून दाखवतात. जे दुखत असेल ते तेल लावून सर्व. तर इथे बघा तुम्ही सर्व प्रकारचे तेल आहे तिथे. बघा बॉटलमध्ये भेटतात. आमच्या श्रेयसची चप्पल राहिलेले आहेत आमच्या हॉटेल रूमवर. मोड गेलाय रिबॉकच्या आहेत 3500ची सँडल. परत जायला लागेल आता आणायला. तर मंडळी आता आम्ही चाललोय दगड बघण्यासाठी. राम दगड बोलतात इथे आहे. तर आपण तिथं जाऊया, बघूया कसा तिथे आहे आणि तो एक आनंद घेऊया बघण्याचा. सर्व पब्लिक आहे बघा इथंच. फुल पब्लिक आहे. चालताना याच्यावरून आणि हे टाकलाय चालण्यासाठी जास्त. आता आतमध्ये आहे फोटोशूट चालू. आतमध्ये आहे दगड. चला आता आम्ही तिकीट घेतला. 20 रुपयाचं तिकीट आहे बघण्यासाठी. मी पवन आणि निलकंठ आलोय आम्ही. तर इथे असं वालूचा डोंगर सुद्धा बनवलाय त्यांनी. आणि या साईडला मला वाटतं पॅन्ट वरती करायला लागला होता आपल्याला. बाई समुद्रामध्ये जायचं आहे थोडा पाण्यामध्ये. इकडे संरक्षण बनवलेलं आहे थोडा. पकड थोडा. चालू केले जा परत जा. हेच नाही बुट. तर भरपूर लाईन लागलेली आहे इथे बघण्यासाठी. अडकून ठेवलेलं आहे तिथे. निलकंठ दादा गेलेला आहे आता. राम दगड पहिला उचलतोय आता. बघूया. जय श्रीराम. जय श्रीराम. थैंक यू. जय श्रीराम. ओके हैप्पी. हाँ टुडेज बर्थडे. हैप्पी बर्थडे. सी एंड यू आर क्राइंग. जय श्रीराम. जय श्रीराम. सर रखे ना मेरा है ना फोटो. ये अब आया मजा कोई. राम दगडाला शेवटी आम्ही घेतला, स्पर्श केला आणि तो उचलून घेण्याचा एक काय भेटला आपल्याला आनंद भेटला. एक असं काय बोलतात त्याला, एक भाग्य असते राम सेतूवर राम दगडाला हात लावण्याचं. ते आपलं एक झालं. खूप भारी वाटलं. चला मंडळी, तर आता निघालो पुन्हा आपण धनुष्यकोडीकडे. जाता जाता आनंद घेत जाऊया आजूबाजूच्या एरियाचा. इकडे बघा छोटासा हॉर्स. या साईडला वाळू भरपूर साठलेले आहे, त्याच्यामुळे भिंत सुद्धा बांधलेली आहे आणि त्या भिंतीच्या लेवलला सुद्धा वाळू साठलेले आहे. कारण हे बघा आजूबाजूला तुम्ही बघू शकता. हे बघा इकडे बघा, या साईडला बघा, इकडे बघा, पूर्ण जी भिंतीच्या वरून सगळी वाळू रोडवर आलेली आहे. पाणी सुद्धा येत असेल कदाचित इथे. हे बघा छोटीशी जेटी आहे इथे मच्छीमारांची बोटी लावण्यासाठी. बघा, आणि हा मार्केट असेल या त्यांची एक बसण्याचं ठिकाण. इथे आपल्याला टॉर्टोडाईज सुद्धा दिसतील असे तिथं दिलाय. आणि बघा आजूबाजूला फक्त वाळू आणि समुद्र आणि नीला नीला आकाश. या साईडला सुद्धा तसंच हिरवी हिरवी झाडे, समुद्र आणि ढग आणि फक्त रोड आहे आपला राम सेतू. आतमध्ये नाचगाणी चालले, धमाल करत असतील सगळी पोरं.
मित्राचा आवाज तर बाहेर येते म्हणजे आतमध्ये धमालच चालू असेल. तर मित्र बोलले तर धमाल असणारच. आपण शूट करण्यासाठी समोर येऊन बसलोय कारण आपल्याला धनुष्य कोडीचा जो आनंद आहे तो समोरच मिळेल म्हणून समोर येऊन बसलोय. बघा आजूबाजूला अशा टपऱ्या बघून बिझनेस वाटते. स्कूल झोन इथे शाळा आहे ही बघा. पंचायत युनियन मिडल स्कूल शाळा आहे इथे. ओ माय गॉड, इतक्या समुद्रामध्ये सुद्धा शाळा आहे. आणि हे बघा मी बोललो ना तो हे बघा गावाचे औषध आहेत, घरांचे औषध आहेत इथे. हे बघा काही लोक राहतात सुद्धा इथे. पण पूर्वी इथे भरपूर असं मोठा गाव होता असं म्हटलं जाते. तर आपण इथे थांबू थोडा वेळ. रितेशला दाखवली तर अजून गाडी रंगवल. चला. हा चर्च आहे काय? चर्चच असेल तो जुना रेल्वे स्टेशन. हा हो हो. सुनामी आलेली तेव्हा सर्व गाव सर्व हे झाला. सगळं मेलं. हो हो. काय बंद केला मग संध्याकाळी 5 नंतर इथं कोण नसते. हो जरा हॉरर झालंय. हा तेव्हाच्या काळातलं चर्च आहे बघा. काय अवस्था झालेली आहे त्याची. या साईडला धनुष्यकोडी ओल्ड सिटी 1964 अशी होती. आणि हे सर्व नवीन होतं तेव्हा. ओल्ड पोस्ट ऑफिस सुद्धा पडलेलं आहे. ऑटोमॅटिक वॉटर, फ्लोटिंग स्टोन म्हणजेच रामदगड. ओल्ड चर्च जो आपण आत्ता दाखवला व्हिडिओमध्ये. परत रामा टेम्पल, हाऊस अँड टेम्पल्स, मेडिकल कॉलेज. हा बघा तो चर्च. संपूर्ण सुनामी आली आणि संपूर्ण इथला गावाचं उद्ध्वस्त करून टाकलं. तर आता बघूया आपण. इथली छोटी छोटी घरं आहेत हे बघा. इकडे दिसतात काही घरांचे अवशेष तुटलेले. या साईडला बनवलेले आहेत समुद्री कला आणि समुद्री जे वस्तूपासून बनवले आहेत सर्व. समोर तोरण. हो माय गॉड, कसला भारी वाटते भाई. गरम गरम वालू आहे. एवढा ऊन आहे ना, भरपूर ऊन आहे. सर्वजण फोटोशूट करतात इथे. एक समुद्राचा आनंद घेतात सर्व फॅमिलीज. हे बघा या साईडला सुद्धा बघा काही घरांचे अवशेष आहेत. आणि लाटांचा आवाज बघा किती भारी आहे. खूप मोठा आणि नीला नीला समुद्र. उन्हाने सगळ्यांचे डोले बारीक झालेत. मी पण चष्मा घातलाय. ज्यांनी चष्मा नाही घातला त्यांचे डोलेच नाही उघडत. हा तिकडे जाऊ घर बघायला. बघा लाटांचा आवाज बघ. आणि इथे कपल फोटोशूट चाललाय. प्री वेडिंग शूट पण होत असेल बाई इकडे. भारी वाटतंय ना नजारा. निखिल दादाचा फोटोशूट. फोटोग्राफर गौतम पाटील इकडं आहे. पत्तीला झोप आलंय, आलेच आलंय. आणि आता आपण जाऊया गावात. त्यांचा जो जुना गाव होता ना तो बघायला जाऊया. काही घर आपण बघितले, ते चर्च बघितलं आपण. आता अजून इथे जे माहिती पडेल आपण तसं बघू. इथलं म्हणजे मेडिकल कॉलेज होता. परत जो राम टेम्पल सुद्धा होता. आणि बरंच काय काय होतं अजून. घरं तर उद्ध्वस्तच आणि बाकी काय सर्वच. इकडं आहेत बघा अवशेष थोडे थोडे. हे बघा त्याच्या काही भिंती उभ्या आहेत त्या आपल्याला दिसतात. इकडे बघा
बोललास तू आहे ओके. गजब बेइज्जती है. अरे बापरे, मग तुम्ही आत्ता इथं आलो. चाललो आम्ही. आम्ही येतो ना. काय नाही, चला चला. तुम्ही दोघं कोणला घेता? तू बायकोला घेतस, ते होणारे बायकोला. धनुष्यकोडी रामेश्वरम सारखे मी रामेश्वरम देवळाचा आणि एक धनुष्यकोडी म्हणून 2 घेतलेत मॅग्नेट. तर सर्व खेळणे आहेत आणि बाकी समुद्र इथल्या शंख शिंपल्यांपासून बनवलेल्या वस्तू आहेत. हे बघा, तोरण. पिंक, ये व्हाइट है. युअर चॉइस ब्रो. ये ब्लैक है. ब्लॅक. ये मोती में फाइनल. इकडे शंख आहेत सर्व. भैया असली मोती देखो, ये का मिरर टेस्टिंग में ओरिजिनल पीस में पाउडर रियल, डुप्लीकेट में नहीं में पाउडर. सिंपल टेस्ट. समजला. पिंक व्हाइट इधर 3 कलर ना. ये ब्रेसलेट है, इधर में ब्रेसलेट है, इधर में ब्रेसलेट है. पडलं. कीले कीले ये पड़ जाएगा. हाउ मच? 50. 1 पीस. 1 पीस 50, इधर में 30. ए 50 सुट्टा आहेत का जीव? देते 100 देते. चाललंय यांची. लग्न झाल्या शॉपिंगला लागलास. काय सांगितलं बायकोने आणायला? नॅचरल भाई. घे काहीतरी, घे भाई. आपल्या गाडी थांबवली. मग थांबू दे, गाडीचा आधी थांबणार होती. नाही. टाकून गेलेलं माहितीये ना काल ब्रिज वरशी. सिस्टर मॅरेज हा, कायदेशीर आहे पण. कायदेशीर आहे पण. दिस इज अ व्हेरी रेअर कंडिशन. हो. अरे भाई ते घुसल हो. तुम्ही घेतलास काय? हे आता शंख वाजवून दिवस चालले. आधी सॅक्स पण वाजव, नंतर शंख वाजवायला ये. कुठं तुटलं? हे बघ काय केलं यांनी. शेवटचे डॉकआउट गणू दादा केलेलं आहे मित्रांनी आपल्या. थोडीशी आईसाठी, थोडीशी बायकोसाठी. चला आता बरेच पर्यटन येतात नाही इकडे. सगळीकडे तीच दुकान आहेत. इकडे थंडा, गोटी सोडा, नार एट्टींद्रा आणि हा चर्च. तिकडे गाव होतं. आपण सगळं काही एक्सप्लोर. ओके ओके. आय नो ब्रो, आय नो. स्टॉप. चला. and there is a बोर छोटा बोर. इंग्लिशची सगळी केली त्या धरणी समजत ते काय ते. इंग्लिश, तमिळ, कन्नड सगळा मिक्स होता आणि त्याची वाटोला लावून ठेवला. ओके ब्रो. कोल्ला ओके. and there is a giraffe. चला मग. हे तिघू वरती गेले ना. चला. I don't wear chappal and road is very hot, so and enjoy walking. Two हरिण. Oh my god. थोड्यासाठी ऍक्सिडेंट होता थोडा वाचलेला आहे. आता तुला एक कंटेंट भेटला टाकायला. अच्छा, हमको सिखा रिया है. गावातले इथं आलेलं इथं
पुन्हा देऊळ बांधायला घेतला कारण सुनामीमध्ये उद्ध्वस्त झाला होता. आपल्या गावातलं गवंडी आहे तिथं ते त्यांना या वाजवायला टाइम नसते ना म्हणून तो हलवलू करतात ते. क्या बोला तूने? आपले विकू संचय दिवसांचं कामगार होतं ना ते गेलं गावाला तर परत नंतर येतील ते पूर्ण करतो. चला समोर बघता तुम्ही लाईट हाऊस. तर आपले फ्रेंड्स गेलेत लाईट हाऊसला. ते बघा हात करतात तिथून, दिसतात का तुम्हाला? ते बघा तिथून हात करतात आपल्याला. आपण सुद्धा तिथे जाऊया आणि घेऊया नजारा. कालची बाईक यांना वाटतं की त्यांना हात करतात, ते त्यांना हात करतात बायका त्या बघ. पण त्यांना माहित नाही का ते आमची मंडळी आहे, आम्हाला हात करताय. हे बघ केदार सांगते त्यांना बोलव, त्यांना बोलव. सो कोइन्सिडेंस. हाय गाईज. चला इथे बघूया काय फॉर्मॅलिटी आहे. पैसे आहेत मला वाटते आपल्याला जो आहे जो आपल्याला 5 रुपये, करणला 10 रुपये. अडल्ट आहे करण. आम्ही बारके आहे, 12 वर्ष. आत्ताशी 12वा चालू आहे मला. ओके आपण पैसे भरूया. चला तिकीट खिडकी. इथे तिकीट काढायचा आणि मग जाऊया. ते एकत्रच आहे सगळा, इन्क्लुडिंग आहे. बघू द्या कसा असतो तिकीट. हा बघा असा असतो तिकीट. इथून घ्यायचा कागदासारखा कागद केले ते काय आणि चला इथे छोट्या मुलांसाठी खेळायला पालणी वगैरे आहेत, मस्त गार्डन बनवलेलं आहे. हा बघा कुठं अजून शिड्या आहेत, जिना आहे आणि इकडून लिफ्ट आहे. आणि इथे बघा किती उंच जायचं आहे. 2 मिनिटात वरती गेलो तर बघा चॅलेंज चॅलेंज ब्रो. नो 2 मिनिटात गेलास तर तुला माझ्याकडून नाश्ता. भेटते नाश्ता. अरे करणसाठी ना मला वाईड अँगल घ्यावं लागतंय, राहतच नाही कॅमेऱ्यात. समज रे हो. गिफ्ट करा ना मला बर्थडेला. चालेल तुला गिफ्ट करता. सबस्क्राईबर वाढलं तर कमिशन आम्हाला. काय रे आपले विजिटर गैलरी. ओके टिकट टिकट है भाई, वैसा नहीं आएंगे हम लोग. ये भी हमारे साथीदार है. उन लोग के पास से पैसे ले लो बाद में. चला ठीक. कसे वाटले फोटोग्राफी? कसं आहे लाईट हाऊस? भारी आहे. ही बापरे, इथून बघा. ओ माय गॉड, आपण आलेलो आहे इथं 5व्या मजल्यावर आलेलो आहे आपण इथून. आणि इथून नजारा बघा कसला भारी वाटतं. इकडं बघा या साईडला आहे तो धनुष्यकोडी गाव आणि आपल्याला जायचं आहे धनुष्यकोडी लास्ट स्टॉप, जिथे भारताचा एंड होतोय. तर तिकडं जायचं आहे. अजून आपल्याला इथून सुद्धा दिसत नाही, म्हणजे किती किलोमीटर अजून आतमध्ये जायचं आहे आपल्याला, विचार करा. तर आपल्या मित्रांची फोटोग्राफी चाललंय मित्रांची आपल्या इथं. आणि आपण इथून शूट करतोय. हा नजारा एकदम भारी वाटतं बघायला. काय भारी वाटते, एकदा येऊन नक्कीच बघा. डोळ्यांनी ना बघण्याचा आनंद आहे तो कॅमेऱ्यामध्ये नाही. खाली बघा. ओ हो गँग आली. हाय गाईज, हाय गाईज. कसं एक नंबर बरं आहे. कुठून आलं? ए भाई कुठून आलास? मी बँकॉक वरून आलेलो आहे. ओके खास ये बघण्यासाठी. ओके बघूया आपण बाहेर. भारी वाटते बघायला. झूम मार तिकडं. आपली गाय डोरा पण आली ती बघ. फोटो इथून नजारा बघितला आपण. आता एक फेरफटका मारूया. थांबा इथं, तुम्ही आलो फेरफटका मारू. तर इकडून जाऊया, राईट साईडनी फिरायचं असते. इकडून एक हा नजारा बघू शकता. इथून आहे तो गाव आहे आपला गाव म्हणजे धनुष्यकोडी गाव, जो काही कारणास्तव उद्ध्वस्त झाला. आणि इथून तुम्हाला ते अवशेष संपूर्ण व्यवस्थित दिसत असतील, कारण आपण तिथे गेलो होतो बीचवर.
तेव्हा आपल्याला भिंती दिसत होत्या, पण वरून इथं पाहिलं तर थोडे थोडे अवशेष तुम्हाला जाणवले असतील की घरं होती इथे. हे बघा, आणि इथून आहे हिरवागार नजारा. आणि आपण कुठून आलोय कुठपर्यंत ते बघा. गाव होता तिकडे, आपण त्या रामेश्वरम गावातून आलोय. आता आपण आहोत समुद्राच्या मध्यभागी आणि अजून आपल्याला पुढं जायचं आहे, बरोबर ना? 100% डायरेक्ट श्रीलंकेला थांबा. ओके. इथं व्हिडिओ काढते बघ, भारी व्हिडिओ काढले हा प्रणवने, मस्त काढले. ओके, एक नंबर, खूप छान. साइड से ऐसा गया. इथून नाही दिसणार, दिसते नो नेम ऍक्टर भारत कनन. यूट्यूब. अरे आपल्याकडे गुगल आहे, सर्च करून श्रीलंका. लाईक शेअर सबस्क्राईब. वन डे ओ माय गॉड, एवढे जवळ बोलवलंस तुम्ही त्यांना. आपण आलो तो एवढे ना. बरोबर. आमचे पैसे संपले, आम्ही चाललो आता सर्वजण खाली. आणि चला आता आपल्याला कुठं जायचं आहे? चल फोटो काढ. चल ज्ञानेश्वर कवडे आणि ब्लॉग बंद कर, आपण फोटो काढा. तिघच फिरत होतो. आयफोन 16 फेकासारखं वाटतंय मला आता. या या आणि तुला चपला सांभाळायचा. हे बघ, चला. हाईट मिळते का आमची? हे लेवलला आता मला उचलून घ्यावं लागतंय. बघा किती उंच आहे तो. काय विषय चाललाय तुम्हाला सांगते मी. असं कधी मी बोललो नाही. हे बघ निघत नाही, अशी पोरं आहेत लवकर निघत नाही. समझ रहे हो आप? समझ रहे हो? बाय 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 लाइट हाउस.